हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. निर्मला फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आता 28 साईजचा ब्लाऊजचे माप कसे टाकायचे ते दाखवणार आहे. हे आहे ब्लाऊज. त्याला म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळी पद्धत असते. मी उलटा करून घेतला आहे. पाठीमागून असं माप घ्यायचं. पहिल्यांदा मापाची म्हणजे सगळ्या माप घेण्याचे सगळं म्हणजे असं आपण वहीवरती लिहून घ्यायचे आणि पाठीमागून उंचीचं माप घ्यायचं. उंची आहे 14 इंच. 14 इंच तिथं लिहायचं वहीवरती पूर्ण, म्हणजे आपल्या लक्षात लगे येतं. नंतर ब्लाऊजचे माप प्रत्येक वेळेस ब्लाऊजचे माप घेत बसायचे नाहीत. आणि ब्लाऊजची रुंदी आहे, घडी आहे 8ची आणि शिलाई मार्जिन 2 इंच म्हणजे 10 इंच होते. 10 इंच घ्यायचं. तिथं रुंदीच्या पुढे 10 इंच लिहायचं. नंतर पाठीमागील गळा घ्यायचा. 10 इंच घेतला आहे. 2 इंच वाढवलंय, मिळून 10 इंच होतंय. पाठीमागील आता पुढील बाजूचं माप घ्यायचं. पुढील गळा घ्यायचा. पुढील गळा आहे 5 इंच. असं व्यवस्थित ठेवायचं म्हणजे अजिबात चुकत नाही. पुढील गळा आहे 5 इंच. व्यवस्थित घ्यायचं, अजिबात गळा वगैरे जास्ती होत नाही. पुढील गळा 5 इंच. वहीवर ते लिहून घ्यायचं. प्रत्येक मेजरमेंटचं सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं. मुंड्याचं माप आहे 5.5 इंच. व्यवस्थित हे बघा 5.5 इंच आहे. 5.5 इंच लिहून घ्यायचं. शोल्डरचं माप घ्यायचं. शोल्डर आहे 3 इंच. 3 इंच घ्यायचं आणि पाठीमागील गळ्याची उंची घ्यायची. पाठीमागील गळा आहे 9 इंच. पाठीमागील गळ्याच्या पुढे लिहायचं 9 इंच. हे सगळं लिहून घेतलंय. प्रत्येकाच्या पुढे व्यवस्थित अगदी न चुकता व्यवस्थित मेजरमेंट लिहून घेतलं की आपला ब्लाऊज अगदी व्यवस्थित येतो. आणि आत्ता बाहीचं माप लिहायचं. बाहीची उंची आहे 4.5 इंच. ब्लाऊज अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच वाढवायचं आणि सिंपल ब्लाऊज पीस असेल तर 1 इंच वाढवायचं, म्हणजे धुमडपट्टीसाठी आत 1 इंच जातो. आणि मुंडा आकार 8 इंच आहे. हे वहीमध्ये पूर्णपणे व्यवस्थित लिहून घ्यायचं. आणि मी म्हणजे कपड्यावरती कटिंग करते, पेपर कटिंग वगैरे म्हणजे जास्ती नाही, असं ब्लाऊजवरती पिसावरतीच कट करून घेते. कसं वाटलं माझं मेजरमेंट हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्यवस्थित समजलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईबर केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. ओके.